मुंबई महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळतेय। लोकशाही मराठीला ही माहिती आहे। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली स्वारीनंतर महायुतीत आलबेल झाल्याचं कळतंय। वादाच्या जागांवर तीनही पक्ष तडजोड करण्यास तयार असल्याची माहिती आहे। मुंबई महापालिका निवडणूक आणि या निवडणुकीत ज्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी एकत्र, ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असा सूर खतर याआधी महायुतीत आळवला जात होता। आता मात्र या सगळ्या संदर्भात अपडेट समोर येताना दिसतेय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वारीनंतर आता महायुती आगामी निवडणूक मुंबईत एकत्रच लढणार असल्याची बातमी समोर येतेय। महापौर कोणाचा होणार याविषयी मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून विविध ठिकाणी बॅनर देखील लावले जात होते। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी उमेश यांच्याकडून। उमेश, खरं तर शिंदेंकडून महापौर शिवसेनेचाच होणार अशी बॅनरबाजी करण्यात आलेली होती काही दिवसांपूर्वी, विशेषतः बीकेसी मध्ये। यानंतर मात्र जागा वाटप महायुतीत कसं होईल याविषयी चर्चा होत होती। काही ठिकाणी लढत होईल, काही ठिकाणी एकत्रित लढू, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असा सूर उमटत होता। आता मात्र दिल्ली स्वारीनंतर सगळे सूर बदलताना दिसतायत। नक्कीच लागवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा दौरा केला, त्यानंतर त्यामध्ये पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर जे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या सगळ्या संदर्भात काही चर्चा सुरू होत्या त्या आता थांबलेल्या आहेत। महायुतीतूनच या सगळ्या निवडणुका लढवल्या जाणार अशी स्पष्टोक्ती तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तसंच सूतोवाच केलेला आहे की मुंबई महानगरपालिका ही महायुतीतूनच लढली जाईल। मात्र जागा वाटपावर नेमकं समन्वय झालं का याबाबत अजूनही स्पष्टता येथे आलेली नाहीये। मात्र तरी ज्या वादाच्या जागा असतील त्या जागांवरती देखील वाद केला जाणार नाहीये। समन्वय समितीतून आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करूनच सगळ्या वादाच्या जागा ज्या आहेत त्या सोडवल्या जातील अशा प्रकारची आता भूमिका सर्व पक्षांनी घेतली। खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हीच भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। काही 2017च्या निवडणुकीच्या निकालानंतर 84 जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या। त्या सर्वच्या सर्व जागा लढून इतर काही जागा अजूनही आपल्या पारड्यात पाडण्यासाठी शिवसेनेचा जो प्रयत्न आहे तो सुरू आहे। त्यासाठीच्या चर्चा आता थोड्या दिवसातच सुरू होतील। मात्र वाद कोणत्याही जागेवर करू न देता समन्वयातून ही सगळी चर्चा घडवून ज्या जागा वाटप आहे तो ठरवला जाणार आहे। खास करून जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे ठेवला जावा अशा प्रकारची देखील तयारी दर्शवली। त्याच्यामुळे नेमक्या आता या सगळ्या जागा वाटपात कोणताही मतभेद होणार नाही याची दक्षता घेतली जाते। अगदी धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।